नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर या दुकानास आग। आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांना काय झाले? नेवासा फाटा येथील कालिका फर्निचर या दुकानास रविवार ते सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। त्यात पती, पत्नी, 2 मुले व वयोवृद्धेचा समावेश आहे। हृदय पिळवटणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नेवासे ते नेवासा फाटा मार्गावर असलेल्या कालिका फर्निचर दुकानाला रात्री 1 ते 1:15 वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली। दुकानाच्या मागील बाजूस राहणाऱ्या मयूर रासने यांच्या कुटुंबाला या आगीने वेढले। आगीने रौद्ररूप धारण केल्याने इतका कुटुंबियांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही। या दुर्घटनेत मयूर अरुण रासने वय वर्षे 35, त्यांची पत्नी पायल वय वर्षे 31, त्यांची 2 मुलं अंश वय वर्षे 10, चैतन्य वय वर्षे 6 आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वय वर्षे 80 यांचा गुदमरून मृत्यू झाला। मयूर यांचे वडील अरुण रासने हे पत्नी समवेत मालेगाव येथे आपल्या आजी आजोबा यांच्याकडे गेल्याने बचावले। आगीचे कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त होतोय। दरम्यान या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। अहिल्यानगर प्रतिनिधी प्रशांत बाफना। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।